कारण दीपावलीचा काल होता आणि मी सुद्धा दिवाळीला एकाही माणसाला मत घाला म्हणून सांगितलेलं नाही. मी फक्त सर्व व्यापाऱ्यांना भेटलो, त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आणि एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारण हे लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे. हल्ली एक राजकारणामध्ये नवीन पद्धत रूढ होऊ पाहते, ती म्हणजे रॉंग नॅरेटिव्ह सेट करायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची. ज्यांनी आयुष्यामध्ये काहीही केलेलं नाही लोकांसाठी ते निष्क्रिय आमदार म्हणून माझा उल्लेख करतात. माझ्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दी काळामध्ये, म्हणजे 15 वर्ष आमदार आहे त्याला तर शेकडो हजारो कोटीची कामं केली, परंतु नुसती गेल्या 5 वर्षामध्ये 230 कोटी रुपयाची कामं, 230 नाही 2300 कोटी रुपयाची कामं, 2542 कोटी, मी आता यादी काढत नाही, मला हे आश्चर्यच वाटलं. म्हणजे 2542 कोटी रुपयाची कामं ही एकट्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये झालेली आहे. ज्या ठिकाणी लोक जाऊन कार्यक्रम घेतात त्या जगन्नाथराव भोसले उद्यानामध्ये बसून ते म्हणतात की दीपक केसरकरनी काय केलं. ते जगन्नाथराव भोसले उद्यानसुद्धा मीच बांधलेलं आहे, त्याला जगन्नाथराव भोसले उद्यान नावसुद्धा मीच दिलेलं आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि त्यांची ऐतिहासिक सभा झाली की त्या ठिकाणी एका दलित माणसाच्या हस्ते चुकून हत्या झालेली होती. बापूसाहेब महाराजांनी त्याला हत्येबद्दल फाशी दिली आणि नंतर ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी बाजू मांडली ती लक्षात घेऊन त्यांनी त्याची फाशी माफसुद्धा केली. हा सावंतवाडी संस्थांचा इतिहास आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक उभं राहिलेलं आहे. ते बाबासाहेब आणि बापूसाहेबांच्या दोघांच्या संबंधांची आठवण करून देणारं असं ते स्मारक आहे. कारण बाबासाहेबांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा बापूसाहेब महाराजांचा उल्लेख आहे. आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की ही सावंतवाडी आहे, हे सावंतवाडी संस्थान आहे. इथं कुठलाही वाईट विचार आजपर्यंत रुजलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगायचं की प्रत्येक ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये कॅन्डी डिस्पेन्सरी होती, आज तिथं सुसज्ज हॉस्पिटल झालेलं आहे. दोडामार्गला हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटल तिथं असतानासुद्धा तिथल्या लोकांना गोव्याला जायला लागतं म्हणून तिथं जवळजवळ 24 कोटी रुपये खर्च करून नवीन हॉस्पिटल होतं आहे. दोडामार्गमध्ये नवीन पंचायत समितीचं इमारतीचं काम प्रगतीपथावर आहे. सावंतवाडीला पंचायत समितीची इमारत मंजूर आहे. आपल्या वेंगुर्ल्याला नवीन पंचायत समितीची इमारत बांधून दिली. तिन्ही ठिकाणी ITIच्या इमारती उभ्या केल्या. अशी एकही गोष्ट नाही की जे प्रत्येक तालुक्यामध्ये नाही. क्रीडा संकुलाची कामं तिन्ही तालुक्यामध्ये चालू आहेत. सावंतवाडीमध्ये 5 कोटीचं चालू आहे, 3.5 कोटीचं दोडामार्ग तालुक्यामध्ये चालू आहे. वेंगुर्ल्याच्या कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे वेंगुर्ल्याचं उद्घाटनसुद्धा मी स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी तरुण पिढी आहे त्यांना माहिती नव्हतं की पूर्वी सावंतवाडी शहर कसं झालेलं होतं. संपूर्ण मोठी तलावाभोवती स्टॉलचा विळखा झालेला होता. सगळे स्टॉल्स काढले, त्या ठिकाणी इंदिरा गांधी व्यापारी संकुल बांधलं, तिथं सर्वांचं पुनर्वसन केलं. आणि आता ज्या ठिकाणी स्वतः संत गाडगे महाराज आले होते आणि त्यांच्या नावाने नगरपालिकेने जे मंडई बांधली होती ती जुनी झाल्यानंतर तिथं अत्यंत अद्ययावत अशी मंडईचं काम चालू आहे. आणि शहराचा जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे, कारण या संपूर्ण मंडईच्या खाली अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. एका छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी काळजी घेत असतो की कशा रीतीने सुविधा वाढतील. या ठिकाणी नवीन मटन मार्केट मंजूर केलेलं आहे, महिलांसाठी रोजगार निर्मितीचं केंद्र मंजूर केलेलं आहे. सगळ्याची बांधकामं प्रगतीपथावर आहे. आमच्याकडे स्टेडियम जुनं झालेलं होतं, त्याच्यामध्ये वाद होते. जी मूळ इमारत आहे ती एका संस्थेची आहे, त्याच्यामुळे रमाकांत आचरेकर साहेबांच्या नावाने तिथं नवीन ड्रेसिंग रूम बांधायचं काम चालू आहे. 5 कोटी रुपयाचं अद्ययावत असं क्रीडा संकुल बांधायचं काम चालू आहे. पहिला म्युन्सिपाल्टीचा स्विमिंग पूल हा एवढ्या संपूर्ण किनारपट्टीमध्ये अगोदर सावंतवाडीला बांधला गेला माझ्या कारकिर्दीमध्ये. एअर कंडिशन जिम्नॅशियम बांधले गेले. अनेक गोष्टी सांगता येतील. त्या ठिकाणी आधुनिक असं नाट्यगृह बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मी ते एअर कंडिशन करायला पैसे दिले. अव्याहतपणे हे सगळं चालू आहे. नरेंद्र डोंगरावर चांगल्यापैकी वनपर्यटनाचा प्रकल्प चालू केला, तिथं जायला गाड्या दिल्या. आता तर आपण जो म्युझिकल फाउंटन बसवतो आहे हा भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असा म्युझिकल फाउंटन मोती तलावामध्ये होणार आहे. मोती तलावामध्ये बोटी मंजूर केलेल्या आहेत. असंच म्युझिकल फाउंटन वेंगुर्ल्याला मंजूर केलेलं आहे. वेंगुर्ल्याला 2 पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या, कारण तिथलं धरण छोटं आहे, त्याच्यामुळे तिलारीवरचं पाणी संपूर्ण किनारपट्टीवर आणलं, त्याला 200 कोटी रुपये खर्च आला. आज जे हॉटेल सुरू झालेलं आहे आणि लवकरच जी हॉटेलं सुरू होणार आहेत सर्वांना पाणी पुरवठा या स्कीममधून मिळणार आहे.
त्याला वीज पुरवठा व्हावा म्हणून वीज केंद्र बांधली आणि संपूर्ण किनारपट्टीवर असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये पर्यटन कुठल्याही क्षणी कोणीही मागितलं तेवढं पाणी आम्ही देऊ शकतो, कोणी मागेल तेवढी वीज आम्ही देऊ शकतो. एका तर उमेदवारांनी म्हटलं की मी पर्यटनाच्या वृद्धीसाठी उतरलो म्हणून. आणि पर्यटन म्हणजे काय माहिती नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं म्हणजे पर्यटन नाही. पर्यटन म्हणजे त्या ठिकाणी हॉटेल्स उभे राहायला लागतात, गोरगरिबांच्या स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स उभे राहतात. मी अशी 150 हॉटेल्स दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये पर्सनली त्या फॅमिलीला ते हॉटेल मॅनेज करता येईल. 4-5 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रूम्स आणि रेस्टॉरंट प्रत्येक कुटुंबाला दिलेलं आहे. आणि असं मला सगळीकडे करायचं आहे. वेळासारख्या ठिकाणी तर जेवढे 270 फॅमिलीज आहेत, 270 फॅमिलीला मी व्हॅली फेसिंग रूम्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि त्याच्यामुळे काय होईल की उद्या सस्टेनेबल टुरिझम कसं असतं हे संपूर्ण जगाला दिसेल. आणि म्हणून प्रत्येक जमिनीचा मालक हा छोटासा उद्योजक बनेल. आणि हे स्वप्न मी दाखवत नाही, हे मी खरं करून दाखवलं. प्रसंगी लोकांचे गैरसमज झाले. लोक म्हणाले की यांना जमीन वाटायची नाही आहे. बिलकुल नाही. त्यांच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवला, कबूलातदार गावकर जमिनीचा प्रश्न सोडवला. अगदी सुरुवातीला ज्यावेळेला मी आमदार झालो त्याला तिलारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न मी पहिल्यांदा हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला, वन टाईम सेटलमेंटचा. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं सबमर्जन्स झालेलं होतं खेड्यांचं की एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या लोकसंख्येला नोकऱ्या मिळणं अशक्य होतं. तर त्यांना एक रकमी पैसे दिले आणि त्यांचं पुनर्वसन केलं. आज तिथं अम्युजमेंट पार्कचं टेंडर निघालेलं आहे. जवळजवळ 260 एकरमध्ये जे अम्युजमेंट पार्क होईल ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार आहे. त्याच्या शेजारी दुसरा प्रकल्प आहे जो मी MTDCकडे दिला होता, पूर्ण होऊ शकला नाही. परत आमच्या जिल्ह्याकडे घेतला. आता PWD तो प्रकल्प पूर्ण करते. त्या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केली आहे, तिथे डबल डेकर बोटची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1-1 कोटीची हाऊसबोटसुद्धा ही स्थानिक महिलांचे बचत गट चालवणार आहे. त्याच्यासाठी टेंडर्स काढले, बचत गटांची निवड केली. आणि त्याच्याचबरोबर हॉप ऑन हॉप ऑफ बोट लवकरच सुरू होत आहेत, अरुंध्याच्या खाडीमध्ये सुरू होत आहेत. त्यांची बांधण्याचं काम चालू आहे. तसंच त्या तारकर्लीच्या खाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे डेव्हलपमेंट चालू आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य लोकांना पर्यटनाचे फायदे मिळाले पाहिजे याच्यासाठी मी कार्यरत असतो. माझ्यामध्ये एकच गोष्टीची कमतरता आहे की माझ्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या की 2.5 कोटी विद्यार्थी 2 कोटी विद्यार्थी असलेल्या शिक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. जे शिक्षण खातं चालवणं अतिशय कठीण असतं कारण वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची समजूत घालायला लागते, सगळ्यांना बरोबर घेऊन यायला लागतं. मुलांसाठी वेगवेगळ्या योजना दिल्या, मुलांना एकसारखे ड्रेस देण्याची व्यवस्था केली. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषीय किंवा मागासवर्गीय मुलांना ड्रेस दिले जायचे. सरसकट सगळ्या मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली. त्यांना आवडेल असा आहार द्यायला सुरुवात केली. त्यांना शूज आणि सॉक्स द्यायला सुरुवात केली. त्यांच्या दप्तराचं ओझं कमी केलं. हॅपी सॅटर्डे हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आणला. CBSEचा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू केला. व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक योजना मुलांच्या संदर्भात सुरू केल्या. मुलींचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची ट्रेनिंग सुरू केली. म्हणजे असंख्य गोष्टी केल्या. आणि ह्या करत असताना अनेक लोकांनी कौतुक केलं की इतक्या वर्षानंतर शिक्षण खात्यामध्ये मोठा बदल घडलेला आहे. 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं. 30,000 शिक्षकांची नव्याने भरती केली. माझं डिपार्टमेंट माझ्याकडे 4 IAS ऑफिसर काम करतात माझ्या डिपार्टमेंटमध्ये. प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही एवढ्या सूक्ष्मपणे त्याच्यामध्ये लक्ष घालता, ती कामं करून घेता. हे काम करत असताना मला माझ्या मतदारसंघामध्ये कसं येता येईल. मुंबईचा मी पालकमंत्री आहे, कोल्हापूरचा पालकमंत्री होतो. मुंबई हे तर राजधानीचं शहर आहे. तिथला पूर्ण कायापालट करत असताना जे पोलीस मुंबईचं रक्षण करतात त्यांच्या सगळ्या कॉलनीज त्यांच्या सगळ्यांच्या दुरुस्त्या करून घेतल्या. त्या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी ती डेव्हलप करून घेतली. त्या ठिकाणी हृदयाच्या शस्त्रक्रियांच्या सुविधा दिल्या. ज्याप्रमाणे मी डायलिसिसची पहिली सुविधा सावंतवाडीला सुरू केली तशा मुंबईच्या डायलिसिसच्या सुविधा 5 पट केल्या. जेणेकरून गरीब लोक आहेत त्यांना डायलिसिस घेता आलं पाहिजे. आणि एवढं करून थांबलो नाही, सगळे कोळीवाड्यांचा कायापालट केला. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्ट सुरू केलं. आज माहीमसारख्या कोळीवाड्यामध्ये गेला तर पर्यटकांची रांग असते तिथे जेवायला. हे सगळं मला इथंसुद्धा करण्यासाठी मी पैसे मंजूर केले आहेत. परंतु माझ्यावर जी जबाबदारी मुख्य राजधानीची आहे तिथं वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान येत असतात, राष्ट्रपती येत असतात. त्यांच्या स्वागताला मला जाणं भाग असतं कारण मी पालकमंत्री आहे. प्रोटोकॉलप्रमाणे मला जायला लागतं. आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट की मी कोट्यावधी रुपयाचा निधी पाठवला
परंतु त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आवश्यक तो वेळ मात्र मी देऊ शकलो नाही. आणि त्याच्यामुळे हे करत असताना जसा मराठी भाषेला न्याय दिला, मराठी भाषेचं पहिलं मराठी भाषा धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते मराठी भाषा धोरण दिलं. अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सातत्याने दिल्लीबरोबर पाठपुरावा करून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळवून दिला. मराठी भाषेचं जे भवन, पूर्वी मराठीची सगळ्या ज्या संस्था होत्या, या पूर्वीच्या सरकारने मुंबईच्या बाहेर टाकण्याचा निर्णय घेतलेला होता नव्या मुंबईला, तो निर्णय रद्द केला. भव्य असं मराठी भाषा भवन 2 डिपार्टमेंटच्या जागा मी अधिकच्या दिल्या त्यांना, आणि भव्य असं मराठी भाषा भवन त्या ठिकाणी साकार होत आहे. साहित्यिकांना मुंबईला आल्यानंतर राहायला परवडत नाही, त्यांना हक्काचं त्या ठिकाणी आपण साहित्य भवन बांधतोय, त्याला मंगेश पाडगावकरांचं नाव दिलेलं आहे. आणि एकंदरीत आपण लक्ष केलं पाहिजे की विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केलं. त्याच्यानंतर आपण मराठीच्या महाराष्ट्राच्या बाहेर जो बृहन महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये संमेलनं सुरू करण्याची मुभा दिली. वेगळं असं धोरण हे सीमा भागासाठी तयार केलं. एक तर मुलींची शाळा, एका शाळेला नुसते आम्ही 8 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे आम्ही एवढं तळमळून काम करतो, सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, आपल्या कोकणाला अभिमान वाटेल असं काम करतो. आणि इथे येऊन काय करतात, कुठल्या तरी पत्रकारांना पकडायचं, मला त्या कुठल्या चॅनलबद्दल बोलायचं नाही आहे, लोकांना काहीतरी बोलायला लावायचं. एका व्यक्तीची जर मी मुलाखत बघितली तर ती व्यक्ती ज्या दुकानामध्ये काम करते, त्यांच्या मालकीचं दुकान आहे, त्याचं पुनर्वसन करणारा कॉम्प्लेक्स मी दिलेला आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट अशी होऊ शकते, समजा सावंतवाडी अर्बन बँकचा काही लोकांनी विषय काढला, एकाही माणसाचे पैसे अर्बन बँकेमध्ये बुडलेले नाहीत. ज्याला बँका, ती काय बँक बुडलेली नाही, ती दुसऱ्याकडे मर्ज का केली, सातत्याने लॉस होतं. नागरिकांचं कॅपिटल जर समजा 3 कोटी असेल तर मी स्वतः त्याच्यामध्ये 5-6 कोटी रुपयाचं त्याची किंमत, त्याच्यापेक्षा जास्त भांडवल आणून दिलं, 7-8 कोटी रुपयाचं भांडवल आणून दिलं. पण तरी ते भांडवल जर नील होत असेल तर RBI ऐकत नाही, मग तिथं मर्जर करायला लागतं. त्याच्यामुळे असं काय आहे का की मी भांडवल दिलं नाही, मी स्वतः प्रयत्न करून आज त्यांचं भांडवल जर परत द्यायचं मला माझ्या खिशातले पैसे द्यायला लागतात. एकाही माणसाचे पैसे बुडले तर मी माझ्या प्रॉपर्टी विकतो आणि ते पैसे भरतो. का भरतो? कारण माझी एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी माझ्या नागरिकांची आहे. ही लोक मला स्वतःशी कम्पेअर करू शकत नाहीत. 3 पिढ्याची श्रीमंती सोडून मी राजकारणात ज्याला आलो त्याला मी जाहीर केलेलं होतं, मी कुठलाही दुसरा व्यवसाय, आमचा फॅमिली बिझनेसचा बघणार नाही, पूर्ण वेळ मी राजकारणासाठी देतो. आणि अनेक लोकांनी टीका केली, त्या याच्या राज्यसभेचा एक मेंबर आहे शिवसेनेचे, त्यांनी टीका केली यांची एवढी प्रॉपर्टी कशी झाली. तर मी म्हटलं की माझी प्रॉपर्टी आधी वाचून बघा. मी ज्याला पहिल्यांदा आमदार बनलो त्याला किती प्रॉपर्ट्या होत्या आणि आता किती प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. माझ्या वाडवडलेच एवढे श्रीमंत होते की त्यांच्या प्रॉपर्टीची रक्कम तेवढी असणारच. आणि मग त्याच्यामधल्या जर मी 7-8 प्रॉपर्ट्या विकल्या असल्या तर त्या कशाची विकल्या, तर मी जे काही सामाजिक कार्य करतो त्याला जे लागतं त्याच्यासाठी आमच्या वाडवडिलांनी एवढं करून ठेवलं म्हणून नाही करू शकलो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज सुद्धा लोक पैसे वाटत आहेत. पैसे वाटणे ही संस्कृती नाही. तुम्ही एक युवा पिढी बर्बाद करणार आहे आणि ही मी कधीही बर्बाद व्हायला देणार नाही. कुठून आले हे पैसे, कसे निर्माण झाले? राणेसाहेबांनी एक प्रश्न विचारलेला होता, आजही त्याचं उत्तर अनुत्तरीय आहे. त्याचं उत्तर आलं पाहिजे. पोलिसांनी यांची चौकशी केली पाहिजे आणि लोकांच्या जमिनी लुबाडण्याच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या पोलिसांनी EOW कडे का पाठवल्या नाही याचं उत्तरसुद्धा पोलीस यंत्रणेला सिंधुदुर्गच्या द्यायला लागेल. आपल्याला अमुक मोठ्या व्यक्तीचा फोन आला म्हणून कोण बडेजाव मारत असतील तर त्यांना मी एवढंच सांगतो, मी सांगितलं म्हणून फोन येतात. कारण माझं नेहमी एक तत्त्व राहिलेलं आहे, आधी समजावून सांगा आणि समजावून नाही सांगितलं तर मग संघर्ष अटळ असतो. आणि तो संघर्ष मी माझ्या जनतेसाठी करतो आणि तो संघर्ष करताना मी कधी मागे राहणार नाही. आणि म्हणून कुठलंही तुम्ही गोष्ट बघा की ज्या ठिकाणी कोणीतरी रघुनाथ मार्केटचा उल्लेख केला, रघुनाथ मार्केटमध्ये पूर्वी काय होतं, रेशनिंगचं दुकान होतं, ते संपूर्ण दुरुस्त मी केलेलं आहे. आज सुद्धा MSSIDCकडे चालवण्यासाठी ते दिलेलं आहे. MSSIDCच्या काही अडचणीमुळे ते लवकर सुरू करू शकले नाहीत, नाहीतर तिथं एअर कंडिशन एम्पोरियम सुरू होणार आहे. या ठिकाणी शिल्पग्राम बांधलं, या ठिकाणी हेल्थ पार्क बांधलं. प्रत्येक गोष्ट बांधत असताना ती फ्युचरच्या दृष्टीने बांधलेली आहे. उद्या सावंतवाडी पर्यटन शहर झालं की सावंतवाडीमध्ये येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल आणि मग धंदा वाढेल. नेहमी हायवेज गेल्यामुळे धंदा वाढतो असं बिलकुल नाही, परंतु लोकांची जी मागणी होती की हायवे शहरातून गेला पाहिजे, तर रिंग रोडवरून नॅशनल हायवे जो नवीन येतोय संकेश्वरवरून तो नेण्याची व्यवस्था केली. म्हणजे एवढं सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं, आता STचं काम मध्यंतरी थांबलेलं होतं, ST डेपोचं, ते करोनाच्या काळात थांबलं.
परंतु तरी पण मी ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्यांनी जो प्लान बनवलेला आहे तो एकदमच छोटा प्लान आहे. आज हे हायवेवर असलेलं एस.टी. स्टँड आहे. इथं एखादं जसं सुंदर असं बसस्थानक जसं विमानतळावर जशा सुविधा असतात तसं बसस्थानक झालं पाहिजे. त्याच्यासाठी BOTच्या तत्वावरचं टेंडर सावंतवाडीचं सुद्धा काढायचे निर्णय झालेला आहे. जसं कणकवलीचं एस.टी. स्टँड हायवेवर आहे तसं सावंतवाडीचं एस.टी. स्टँड हायवेवर आहे. एस.टी. स्टँड प्लस डेपो आहे. त्याच्यामुळे प्रचंड अशी जागा आहे. इथं भव्य असा प्रकल्प होऊ शकतो आणि त्याचं BOTवर मी स्वतः त्यापुढे ठरवलेलं आहे की मी जर इथं आलो नाही तर कामं अर्धवट राहतात आणि त्याच्यामुळे पूर्ण वेळ देऊन जे जे मंजूर केलेलं आहे सगळं. पहिलं भारतातलं फिशिंग विलेज माझ्या मतदारसंघामध्ये आहे. जिल्ह्यातलं पहिलं 5 स्टार हॉटेल माझ्या मतदारसंघामध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे. ताजच्या हॉटेलचं भूमिपूजन मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा याच माणसं जी माझ्याविरुद्ध उभी राहिली आहेत त्यांनी जेव्हा लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला. मी सर्वांना पत्र देतो. या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमच्या जागेवर कुठलंही बांधकाम होणार नाही आणि तुमची जी मागणी आहे त्या संदर्भात मी स्वतः म्हणजे मी मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा करेन असं लेखी पत्र दिलेलं असताना त्या कार्यक्रमामध्ये अडून गोंधळ घातला. तो कार्यक्रम का केला आचारसंहितापूर्वी तर त्यांना 60 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्याचा पहिला हप्ता हा बांधकाम सुरू झाल्यानंतर मिळायचा होता. त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचे हप्ते दिले पाहिजेत. त्यांना मिळाल्याशिवाय ते शेतकरी सुखी होणार नाहीत आणि म्हणून काजूवर 10% अनुदान कोणी मिळवून दिलं हा प्रश्न मी स्वतः मांडलेला आहे. त्यांना जो एक सगळ्यांच्या सह्या घेण्याचा अट होती शिथिल करून दिली. प्रत्येक गोष्ट मी मांडत असतो. शेतकऱ्यांना पूर्ण मदत जवळजवळ 8 की 9 गावातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नव्हते ते मिळवून दिले. दुसरी डिस्प्यूटमध्ये आहे कलेक्टर लेवलला त्याचा निर्णय झालेला आहे. आता ते शासनाकडे त्याचं अपील चालतं. ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्यांनासुद्धा विम्याचे हप्ते मिळणार. ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या बांद्याला मोठा पूर आला मी स्वतः ट्रस्टमधून सगळ्या जेवढे पैसे शासनाने दिले तेवढे पैसे मी देण्याची व्यवस्था केली. कुठेही साधा त्या दिवशी उत्तर प्रदेशमधली काही खलाशी बुडले इथल्या आमचा जो त्यांचा मालक आहे म्हणजे ज्याच्या मालकीच्या त्या नौका होत्या त्याच्यावर काय येऊ नये म्हणून मी त्या प्रत्येक कुटुंबाला मदत केली. त्या ठिकाणी मी पैसे पाठवले माझ्या अकाउंटमधून ट्रान्सफर केले. आम्ही लोकांसाठी तळमळून काम करतो. तुम्ही पैसे वाटून लोकांना विकत घेणार. ही जनता विकत जाणारी जनता नाही आहे. प्रत्येक गावामध्ये रस्त्याची कामं झालेली आहेत. प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे पूल झालेले आहेत. अनेक डोंगर फोडून त्या ठिकाणी नवीन रस्ते झालेले आहेत. दोडामार्गच्या भागामधून मांगेलीवरून बेळगावला जाणारा रस्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी फॉरेस्टची जमीन आहे म्हणून अजून पूर्ण वाहतूक त्या ठिकाणी सुरू झालेली नाही. दुसरा मोरल्याहून पारगडला जाणारा रस्ता दिलेला आहे. या ठिकाणी तळकटहून कुंभवड्याला जाणारा रस्ता दिला आहे. लोकांना 30-40 किलोमीटर प्रवास करून यायला लागायचे. यांना मतदारसंघ म्हणजे काय माहिती आहे का? आज तुम्ही जर गेला तर आमच्या उसपसारखं गाव आहे. उसपवरून आमच्याकडे 3 भाग पडलेले होते. एका भागामध्ये उसप आहे, एका तळेकोल आहे, एकीकडे आई आहे. तिन्ही गावांच्या मधून रस्ता काढला आणि आता लोक थेट उसपचा मनुष्य थेट गोव्याला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला व्हिजन पाहिजे काम करायची. व्हिजन असलं तर तुम्ही काही करू शकता. बांबर्ड्याचा पूल छोटंसं गाव आहे तिथं पूल होऊ शकत नव्हता. इथं मठ नावाचं गाव आहे तिथं जाऊन ते माझ्या एका विरोधी उमेदवाराने जाऊन नारळ फोडला. त्याला हे सुद्धा माहिती नाही की ते हायवेचं डायव्हर्शन होतं त्याच्यामुळे तिथं पूल होऊ शकत नव्हता. मी नाबार्डला 5 वर्ष लागली मला तो पूल मंजूर करून घ्यायला आणि हे गृहस्थदाराने नारळ फोडतात. अरे किती दिशाभूल कराल लोकांची. काय परिस्थिती आहे तुमची काय. आणि मला तो एक आहे ज्यांना मीच वेगवेगळी पदं दिली. सांगतो मी फोन करताना ऐकलं अरे तुम्ही फोन करून राहिला मी काय लहान मुलगा आहे काय तुमच्यासमोर कोणाला फोन करायला. आणि मी फोन कशाला करणार. मी त्यांना पहिल्यांदा कधी बघितलं ज्या दिवशी मी आम्हाला नगराध्यक्ष असताना जेलचं इन्स्पेक्शन करायला जात होतो. त्याला इन्स्पेक्शन करताना आम्हाला ते टेस्टिंग वगैरे करायला जातो. तिथं हे हाफ पॅन्ट आणि हे घालून गृहस्थ हजर होते सावंतवाडीच्या जेलमध्ये. आणि मी कशाला त्यांना ते जेलमध्ये टाकेन. मला ते जेलमध्ये बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं की ह्याला कसं काय म्हणते. मग मला आठवलं की ते कणकवलीच्या ह्याच्या प्रकरणामध्ये त्यांना झालं होतं. त्या प्रकरणांमध्ये ह्यांना शिक्षा होत नाही त्याच्यामुळे हे सवकतात. असं आहे. तिलारीला त्या ठिकाणी टेंडर होतं. कोणी आणले बाउन्सर. लोकांनी जाऊन चौकशी करावी कोणी बाउन्सर आणले ते. आम्ही नाही बाउन्सर आणत. आम्हाला आजूबाजूला मी स्वतः मंत्री आहे महाराष्ट्रातला ज्येष्ठ मंत्री आहे. मला आजूबाजूला बाउन्सर्स लागत नाहीत. मला आजूबाजूला संरक्षण लागत नाही. मी एकटा फिरत असतो. प्रत्येक दुकानदारांच्या दुकानवर जात असतो. त्यांना विश करत असतो. तुमचं जर मन साफ असेल तुम्हाला ह्या गोष्टींची आवश्यकता नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की असल्या अनिष्ट प्रवृत्ती यायला देऊ नका. पैशाचा जरी वर्षाव केला
तरी ते झिडकारण्या एवढी ताकद ही आमच्या सावंतवाडी संस्थांच्या संस्कृतीने आम्हाला दिलेली आहे, जी बापूसाहेब महाराजांनी आम्हाला शिकवली, जी शिवरामराजे भोसलेने आम्हाला शिकवली. आणि म्हणून स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधीने या संस्थांना रामराज्य अशी पदवी दिलेली होती. आणि म्हणून ते रामराज्य करायचं की नाही हे तुम्ही आम्ही मिळून ठरवायचं आहे. आणि म्हणून मला एकच गोष्ट सांगायची आहे की अशा लोकांच्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका. प्रत्येक ठिकाणी समजा शिरशिंगेचा रस्ता असेल तर त्याला लागणारी जमीनसुद्धा मी कोल्हापूरला पालकमंत्री असताना दिलेली आणि तिथला रस्त्याचं काम फॉरेस्टकडून क्लिअर करून घेतलं. त्यामुळे कुठेही गेलो, कोल्हापूरला पालकमंत्री म्हणून गेलो तरी माझं लक्ष माझ्या जिल्ह्यावरच असणार ना, माझ्या भागावर असणार, माझ्या मतदारसंघावर असणार. परंतु पुढच्या काळामध्ये मी स्वतः उभं राहून ही सगळी कामं करून घेणार. मी एकदानंसुद्धा मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे, याच्या पुढे जबाबदारी टाकायची असेल तर कोकणातल्या विभागांची जबाबदारी माझ्यावर टाका, कोकणाची काहीतरी जबाबदारी द्या, जेणेकरून मी सातत्याने माझ्या भागामध्ये येऊ शकेन, माझ्या लोकांना भेटू शकेन. आणि त्याच्यामुळे हे जे काय बोलतात मला आश्चर्य वाटतं. कसं बोलताय, कोणाला तरी उभं करता, शूटिंग घेता, 4 लोकांना बोलायला लावता, असं नाही चालत. सावंतवाडी कशी होती, सावंतवाडी आता कशी आहे, वेंगुर्ला पूर्वी कसं होतं, वेंगुर्ला आता कसं आहे, दोडामार्ग पूर्वी कसं होतं, आता कसं आहे, हे सगळं बघितलं पाहिजे. तिथं किती नवीन इमारती होत आहेत, दोडामार्गला नवीन नाट्यगृह होतं आहे, दोडामार्गची जी पाणी पुरवठा आहे त्याला फिल्ट्रेशन प्लांट नव्हता, फिल्ट्रेशन प्लांट दिलेला आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये असते आणि त्याच्यासाठी मी निधी मंजूर करून घेत असतो. त्याच्यामुळे एकच गोष्ट राहिलेली आहे सावंतवाडीच्या बाबतीत, ती म्हणजे इथली ड्रेनेज सिस्टीम. ड्रेनेज सिस्टम जर आम्ही रेग्युलर ड्रेनेज सिस्टीम केली तर घराची घरपट्टी दुप्पट होते. हे लक्षात घेऊन पहिली डिसेंट्रलाइज सिस्टम ही सावंतवाडी शहराला मंजूर केलेली आहे आणि ती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने स्पेशल केस म्हणून मंजूर केलेली आहे. त्याच्यावर निरीची जगविख्यात संस्था आहे, ही निरी त्याच्यावर काम करत आहे आणि येत्या 1-2 वर्षामध्ये हे सगळं पूर्णसुद्धा काम होईल. पुढच्या काळामध्ये पर्यटनाचा व्यवसाय सिंधुदुर्गमध्ये वाढला पाहिजे, याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. 2 5 स्टार हॉटेल फक्त माझ्या मतदारसंघामध्ये होऊन चालणार नाही, जिल्ह्यामध्ये सगळीकडे झाली पाहिजे. निवास न्याहारी योजनेला पहिल्यांदा अनुदान द्यायला सुरुवात केलं. फुलपाखरांचं गाव त्या ठिकाणी सुरू केलं, कवितांचं गाव सुरू केलं. वेगवेगळ्या गोष्टी करायला एक दृष्टी लागते आणि ती दृष्टी घेऊन आपल्याला हा सगळा विकास करायचा आहे. त्याच्यामुळे मला कोणावरही टीका करायची नाही. एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आम्ही सगळे काम करतो आहे. नाहीतर एवढ्या वर्षात कबुलातदार गावकरचा प्रश्न का सुटला नव्हता, मीच तो कसा सोडवू शकलो, याच्यासाठी तुम्हाला सातत्याने पाठपुरावा करायला लागतो. तिथं असलेल्या वनजमिनीचा प्रश्न मी का सोडवू शकलो, कारण त्याचा सातत्याने पाठपुरावा करायला लागतो. मल्टी स्पेशालिटीचा सोसाया मी मिळवणार, त्याच्यामध्ये थोडंसं आपापसामधल्या गैरसमजामुळे सर्वांच्या सह्या व्हायच्या राहिलेल्या आहेत. पण कॅबिनेटचा ठराव तर झालेला आहे. 50% जमीन ही रॉयल फॅमिलीला देण्याचा कॅबिनेटचा ठराव झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आली तर त्याच्या शेजारचा प्लॉट आमच्या ताब्यामध्ये आहे, जिथं तहसीलदार बंगलो आहे, तिथं मी तो करू शकतो. परंतु अगोदर इथं झालं तर ते भव्य होईल, कंजेस्टेड होणार नाही, म्हणून इथल्यासाठी थांबलो आहे. निश्चितपणे एकही काम शिल्लक राहणार नाही सावंतवाडी मतदारसंघातलं. आणि केवळ सावंतवाडी मतदारसंघातलं नाही तर सिंधुदुर्गमधले सुद्धा कामं करत असताना राणेसाहेब आमचे आता खासदार झालेले आहेत. राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं असं काम केलं जाईल. आणि तुम्हाला ह्याच्यामधला कोणी मंत्री सांगू शकेल की ज्या वेळेला कॅबिनेटमध्ये कोकणचा विषय असतो त्यावेळेला सातत्याने भांडणारा मी मंत्री असतो की कोकणाला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून नेहमी कोकणाला न्याय देण्याची भूमिका आमची असते. काजूचं धोरणाचा मी स्वतः अध्यक्ष होतो. काजू धोरण दिलेलं आहे आणि काजूच्या रसावर प्रक्रिया करण्यासाठी युनिव्हर्सिटीला पैसे दिलेत. प्रत्येक शेतकऱ्याला काजूचा रस काढणारी यंत्र दिलेली आहेत आणि काजूचा जो चोथा शिल्लक होईल त्याच्यापासून सुद्धा आर्टिफिशियल मीठ तयार करण्यासाठी लवकरच आपण ब्राझीलबरोबर करार करणार आहोत. एवढ्या गोष्टी आम्ही करत असतो. जर्मनीला मुलं जातात, कोणी केलं आहे एवढी वर्ष, 25, 18 की 19 वर्ष स्टुटगार्ट आणि मुंबई सिस्टर सिटीज आहेत. मग कधीच का त्यांच्यामध्ये असा करार झाला नाही की इथल्या मुलांना नोकऱ्या देण्याचा. आज जर्मनीबरोबर करार झाला, याचं कौतुक संपूर्ण भारतामध्ये केलं जातं. आणि मग एवढी जर काही लाखांच्या संख्येमध्ये आपली मुलं जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 10,000 मुलांना ट्रेनिंग देतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे सुद्धा आम्ही मुलं पाठवणार. त्यातली पहिली मुलं सिंधुदुर्गची गेली. अभिमान पाहिजे आपल्याला की आमच्या भागातली मुलं जर्मनीला गेली, ज्यांना 36-36 लाख रुपये पगार आहे. आपल्या आईवडिलांना जरी 5 लाख रुपये त्यांनी पाठवले वर्षाला तरी आईवडील किती सुखी होतील ह्याचा विचार करा. आणि म्हणून दूरदृष्टीने बघा.
कुठलंही काम जे अतिशय वेगाने चालू आहे, खरं तर मला वाटतं की एवढं काम केल्यानंतर बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं, परंतु बिनविरोध राहिलं विरोधाला विरोध, विरोधाला विरोध, विरोधाला विरोध, हे चालतं आणि ह्याच्यामागे स्वतःचा स्वार्थ, ह्याच्या पलीकडे काही नाही. वाढत्या किमती, जमिनीच्या किमती, ह्याच्या पलीकडे काय नाही. गोव्याच्या जवळ सावंतवाडी आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. मोपा एअरपोर्ट झाला, त्याच्यामुळे लोकांची दृष्टी त्या जमिनीवर आहेत, त्या ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, भारतातल्या कुठल्याही माणसाला सिंधुदुर्गमध्ये येऊन जमीन घेण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांनी ज्या दराने जमीन खरेदी केली तो दर त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. त्यांच्याकडून घ्यायचे कोट्यावधी रुपये आणि शेतकऱ्यांच्या हातावर काही टिकल्या हे करायच्या लाख रुपये आणि त्यांची खोट्या पॉवर ऑफ अटर्नीज घ्यायच्या. स्वतःच्या नावावर जमिनी किती केसेस आहेत जाऊन बघा आणि मग तुम्हाला कळेल की लोकांच्या, शेतकऱ्यांच्या आसरूने भिजलेले पैसे आहेत. अजिबात स्वीकारू नका ते. आणि अशा लोकांना आपल्या गावामध्ये यायला सुद्धा देऊ नका. आधी विचारा की त्या शेतकऱ्यांचं काय केलं. शेतकरी आज काल मला कळलं की अरुंध्याच्या शेतकऱ्यांना 1-1 लाख रुपये आता आणून दिले कारण त्यांनी परत कंप्लेंट करू नये म्हणून. अजिबात विकू नका. आधी चौकशी करा की किती रेटला या जमिनीचा खरा दर काय, कंपनी किती दराने ह्या जमिनी देणार आहे आणि तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्याला गेले पाहिजे. तुमचं कमिशन घ्या ना, तुम्ही एजंट आहे ना, घ्या 10% कमिशन. शेतकऱ्याला का लुबाडता. शेतकऱ्यांनी एक निर्धार केला पाहिजे, असल्या अनिष्ट प्रवृत्तीनं आम्ही जमिनी विकणार नाही. आम्हाला जो रेट, ते मग साऊथ इंडियामधली कंपनी असून दे, नॉर्थ इंडियामधली कंपनी असून दे, जो रेट आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं कमिशन रितसर काय ते घ्या. याच्या पलीकडे काय, तुम्हाला व्यवसाय करायला कोणी बंदी केलेली आहे. लोकांना फसवायचं, खोट्या पॉवर ऑफ अटर्नीज करायच्या आणि लोकांच्या जमिनी आपल्या किंवा आपल्या भावाच्या नावाने करून घ्यायच्या. कुठला न्याय आहे हा. आणि त्याच्यामुळे असल्या अनिष्ट प्रवृत्ती यांना थारा देता कामा नये, नाहीतर शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी लुबाडला जाईल. एवढं मला सांगायचं आहे. त्याच्यामुळे मी काय कोणाचं नाव घेणार नाही. लोकांना काय समजायचं ते समजतं, कोण पैसे वाटतं ते समजतं, बाउन्सर आणणारा कोण आहे ते समजतं. त्याच्यामुळे ते बाउन्सर आणणारे त्यांना बाउन्सर त्यांचे लखलाभ हो. या लुबाडणारा मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी लखलाभ व्हायला देणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांना पोचवणार, एवढं आपल्याला मी सांगतो. आपले सगळेजण आपण नेहमी मला सहकार्य करता, याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आमच्याकडची दिवाळी ह्याच्याशिवाय संपत नाही, रथसप्तमी झाल्याशिवाय. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो. 1-2 दिवसामध्ये माझी पत्रकं निघतील आणि त्याच्यामधून सगळी वस्तुस्थिती ही तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या लक्षात येईल की विकासामध्ये आपण कुठेही कमी नाहोत, आपण 1 नंबर लावतो. भाई, आज विशाल परब यांच्यावर काल पक्षाने 6 वर्षासाठी कारवाई केली आहे. कसं पाहता येते आपण? नाही, हे निलंबन पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. आणि ती एक व्यक्ती अशी आहे की एखाद्या माननीय व्यक्तीला मी सांगितलं की तुमच्या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता ह्याला मागे घ्यायला सांगा म्हणून, तर तो काय करतो, त्यांचे टेप करतो आणि टेप करून लोकांना वाचून दाखवतो. म्हणजे दोन का आपण ग्रेट आहे, अरे मी सांगितलं म्हणून तुला फोन केला, नाही तर तुला कोण फोन सुद्धा नाही करणार. किंमत काय, आधी विचार करा. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर 2-4 तास बसून भेट न घेता आलेला मनुष्य तुला उपमुख्यमंत्री कशाला फोन करणार. मी सांगतो, मला शब्दाला किंमत आहे. मी काहीतरी आज आपल्या महायुतीसाठी केलेलं आहे, एक प्रवक्ता म्हणून माझी कामगिरी आहे, म्हणून मला त्रास होऊ नये म्हणून ते तुम्हाला फोन करतात, नाहीतर कशाला फोन केला असता सांगा. आणि म्हणून हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो की गैरसमज जो निर्माण केला जातो की मी BJPचा आहे, BJPचा वगैरे काही नाही. 6 वर्षासाठी हकलपट्टी झालेली आहे आणि बरोबर कोण गेला तर BJP एवढा शिस्तीचा पक्ष आहे, त्यांची सुद्धा हकलपट्टी केल्याशिवाय ते राहणार नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की BJPचे आणि माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. आज BJPच्या जिल्हाध्यक्षांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल मी जिल्हाध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याच्यामुळे एक संदेश सगळ्यांना गेला पाहिजे की खोटी नावं कोणाची वापरता येणार नाही. जोपर्यंत माघार घेतली असती पक्षश्रेष्ठींचं ऐकून, आम्ही त्या ठिकाणी कसं तुला सुधारायचं व्यवस्था केली असती. परंतु आता संघर्ष व्हायचा, संघर्ष होणार. आणि संघर्ष करत असताना अशा अनिष्ट प्रवृत्तीला कशा रीतीने बाजूला ठेवायचं याच्यासाठी माझा हा संघर्ष निश्चितपणे राहणार. माजी केंद्रीय मंत्री आणि सध्याचे खासदार नारायण राणे यांनी भर सभेत काही लोकांवर ब्राऊन शुगरचे आरोप केलेले आहेत. तर आपल्याकडे सर्व सत्ता स्थानं असताना त्या माणसावर अद्यापर्यंत कारवाई का झाली नाही? हे बघा, ब्राऊन शुगरसारखं वाईट काही असू शकत नाही. व्यसनाने संपूर्ण पिढी बर्बाद होते. त्याच्यामुळे हा राक्षस कोण आहे याचं चौकशी करायचं काम हे पोलिसांनी करायला पाहिजे होतं. राणे साहेबांसारखा खासदार जबाबदारीने ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला हा पैसा जर ब्राऊन शुगरमधून येत असेल तर लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे
आणि पोलिसांनी सुद्धा ताबडतोब चौकशी करून या ब्राऊन शुगरचा व्यापार करणारा जो कोणी असेल, मला कोण आहे माहिती नाही, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. मला ही संपूया मीटिंग कधी इलेक्शन तुमच्या प्रचाराचा शुभारंभ रागवू नका, नंतर बोला ना मध्ये. आता हे इलेक्शन प्रचाराचा शुभारंभ इलेक्शन महत्वाचं आहे, प्रचाराचा शुभारंभ महत्वाचं आहे. मला सुभार माड आहेत ना, मी मुंबई सिटीचा पाहिजे, माडे मरीन ड्राईव्ह येतो, माडे दादरपर्यंत सकाळी. प्रचाराचा शुभारंभ तुम्ही कधी करणार आहात किंवा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे का? बघा आम्ही बघा त्या दिवशी आम्ही थांबा एक मिनिट, मी बोलतो ना तुम्हाला काय मला कसं करायला गप्प करा, आम्हाला आमचे प्रश्न विचारते. नाही ही इलेक्शनच्या संदर्भातली प्रेस आहे, त्याच्यामुळे अगोदर इलेक्शनची हे देतो. मतदारसंघाचे प्रश्न आहेत ते आम्हाला विचारायचे आहेत. हो. त्यांना कोणा राज्याचे प्रश्न आहेत तुम्ही नंतर विचारले, आमचा काय अर्थ नाही. नाही आता तुम्ही काय विचारता? प्रचाराचा शुभारंभ हा आम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये करणार आहे. आणि माझे ऑलरेडी सगळ्या देवांना जाऊन आधी मी नारळ ठेवतो. आम्ही कोकणी माणसं आहोत, आम्ही देवभोळी आहोत आणि त्याच्यामुळे आमचा देव काळजी घेतो की आमच्याकडून कुठलंही चुकीचं कृत्य घडणार नाही आणि तोच आम्हाला निवडून आणत असतो. प्रचार सभेसाठी वरिष्ठ आणि शिंदेसाहेब तर येऊन गेलेले आहेत. जो निलेशजींचा जो प्रचारासाठी ते आले, म्हणजे माझ्या प्रचारासाठी आल्यासारखे आहे, नितेशजींच्या प्रचारासाठी आल्यासारखे आहेत. पण मला फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः तुझ्या मतदारसंघामध्ये येणार. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. कारण हे जे लोक खोटं काहीतरी बोलत असताना याचं उत्तर तेच देऊ शकतात. आणि त्याच्यामुळे भाजप, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही मूळ आहोत. कोणीतरी मला शिवसेना शिंदेगट म्हणतो, शिंदेगट वगैरे काय नाही, शिवसेना लक्षात ठेवा. शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना. उबाठा वेगळा आहे, उबाठाकडे चिन्ह नाही, आमच्याकडे धनुष्यबाण आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही एक गठ्ठा मतावर निवडून येत नाही, आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मतावर निवडून येतो. आणि त्याच्यामुळे एक गठ्ठा मतं जर वजा केली तर 50% लोक त्यांच्यावरून नाहीत. आम्ही फुल फ्लेज शिवसेना आहोत. त्याच्यामुळे शिवसेनेचे सुद्धा बाळासाहेबांच्या विचाराची सगळी लोक मला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे. जमीन व्यवहारावर सतत EEW कडे तक्रार, पोलिसांनी EEW कडे प्रकरण पाठवलं नाही म्हणून सांगतात. मग अशी तुम्ही पोलिसांकडे किंवा अधीक्षकांना भेटून वगैरे अशी मागणी केलेली बघा, आम्ही सगळे इलेक्शनच्या गडबडीत होतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ मिळाला नाही. आम्हाला वाटलं की हे असंच असेल, पण आता जसं जसं वेगवेगळ्या क्लिप्स यायला सुरुवात झाली, लोकांच्या कंप्लेंट यायला सुरुवात झाली, त्याला लक्षात आलं की हे फार मोठं प्रकरण आहे. आणि हे फार मोठं प्रकरण असल्यामुळे ते EOW कडे गेलं पाहिजे आणि EOWच्या ह्याच्या बाहेरचं असेल मला त्याच्यात ते ईडीकडे जाईल. लोकांना लुबाडलं देणं जात नाही कधी. जमीन घोटाळा वगैरे असा म्हणजे असा घोटाळा आहे का जमिनींचा वगैरे? लोकांच्या खोट्या सह्या करणं, खोटी ॲफिडेव्हिट करणं, त्यांच्या जमिनी बळकावणं गुन्हा आहे ना तो. आणि असे गुन्हेगार जर लोकप्रतिनिधी बनायला लागले तर मग अडचण होईल. त्याच्यामुळे खरं आहे खोटा आहे पोलीस चौकशी करतील, परंतु अर्ज आलेली ती वस्तुस्थिती आहे. दुसरे एक उमेदवार आहेत त्यांच्यावर जे बँकेने हे टाकले त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा त्यांनी आरोप केलेला आहे. म्हणजे बँकेकडून पैसे घेतले आणि ते दुसरीकडे वळवले असा सुद्धा आरोप केलेला, तो सुद्धा पोलिसांकडे पेंडिंग आहे. त्याच्यावर काय कारवाई केली? त्याच्यामुळे आज कसं आहे की आज कुठली बदली करायची कुठं करायचं तर आमच्याकडे आचारसंहिता आहे, त्यामुळे आम्ही काय त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. परंतु वस्तुस्थिती आहे ना, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग बँकेची पोलीस केस त्यांनी FIR दिलेली आहे. काय केलं? काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे बघा, कसं असतं आता त्या दिवशी शिरोडाचा प्रसंग घडला, त्याच्यापूर्वी आम्ही सगळी पत्र वगैरे दिलेली होती. पोलिसांची जबाबदारी होती की नाही दोघांना लांब लांब ठेवायची, आपल्यावर कारवाई होईल म्हणून त्यांना नोटिसा दिल्या. मी सांगितलं ताबडतोब एका शेतकऱ्याला नोटीस जाता कामा नये, ताबडतोब बंद करून टाका. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि माझ्या खात्यामध्ये मी भूमिपूजनाला गेल्यामुळे गडबड केली तर मला ते वाटत नाही की मला वाटतं की हे माझी माणसं आहेत, गैरसमजापोटी झालं आहे, त्यांच्यावर कारवाई करू नका. मी ताबडतोब रात्रीच्या रात्री फोन केला, सगळी कारवाई थांबवायला लावली. ही आमची काम करायची पद्धत आहे. त्यांची काम करायची पद्धत लोकांना भडकवणं आहे. लोकांना बघा हे आग लावतात आम्ही आग विझवतो, हे आग लावतात आणि पोळी भाजून घेतात. आम्हाला असल्या पोळ्या भाजायच्या नाही. देवाने आमची पोटं भरून आम्हाला इथं पाठवलं आहे, त्यामुळे आम्हाला असल्या गोष्टीची आवश्यकता नाही. पण तुमचे मित्र पूर्वी प्रचाराने बबनरावांनी म्हटलं की तुम्ही वारंवार निवडणुकीला अनिष्ट प्रवृत्ती म्हणता. स्वतः बबनरावांवरच्या ह्याच्यावर हल्ला झाला होता, त्याला काही झोपले होते का? ऑफिसवर झाला होता ना,
आणि अनिष्ट प्रवृत्ती म्हणतात GRDची मोडतोड कोण केली, त्यामध्ये आरोपी नंबर 1 कोण होता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि मला गोष्टी सांगणार. आतापर्यंत जी पदं कोणी दिली? मीच दिली ना. कधी आयुष्यामध्ये ह्या पदावर बसू शकला असता का? लोकांनी जरासं हरभऱ्याच्या डाळ्यावर चढवल्याबरोबर नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्षपदावर कधी बसू शकले असते का? मी बसवलं ना. म्हणजे थोडी तरी माणुसकी पाहिजे, थोडी तरी केलेल्या उपकाराची जाणीव पाहिजे. मी कधी त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही. काय बोलता? वाटेल तसं बोलता. कोणाबद्दल बोलता? ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्यावर उपकार केले त्याच्याबद्दल बोलता. ही संस्कृती आहे का? तुम्ही सांगता तिथं जर त्याचं हे नव्हतं तर GRD हॉटेल फोडायला कोण गेलं होतं? तिथं आमच्या वहिनी आहेत, त्या दळवी वहिनी, त्यांचा हात कसा फ्रॅक्चर झाला हे माहिती नाही का? वाटेल ते बोलायचं, वाटेल ते करायचं आणि मी असं सहन करेल असं आता वाटतं का? ते सहन करायच्या पलीकडे मी गेलेलो आहे. त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मला कोणाबद्दल काय वाईट करायचं नाही. त्यांना त्यांच्याबद्दल मी बोलण्याएवढे ते आता मोठे राहिलेले नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. नुसतं एकदा नाही, पुन्हा नगराध्यक्ष अपक्ष राहिले त्याला एकदा डिपॉझिट जप्त झालं. मी समजू शकतो माझ्याविरुद्ध डिपॉझिट जप्त होणार कारण माझं काम त्या ह्याचं आहे. परंतु संजू आणि बाबूच्या विरुद्ध तुमचं डिपॉझिट जप्त झालं आणि काय बोलताय? कोणाला बोलताय? असं नाही चालत. थोडं तरी आपण हे केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगतो बघा, आयुष्यामध्ये मी माझ्या ह्याच्यामध्ये कधी डेड बॉडी ठेवलेली नाही. बबनरावांचे वडील वारले त्याला माझ्या गाडीतून मी त्यांना घेऊन गेलेलो आहे त्यांच्या घरी. थोडी तरी माणुसकी बाळगली पाहिजे. तुमचे व्यक्तिगत संबंध काय? आमच्या घरातल्या एक व्यक्तीसारखं आम्ही तुम्हाला मानलं, व्यक्तीसारखं वागवलं. माझ्या बायकोने तुम्हाला भावाप्रमाणे वागवलं, त्याची तुम्ही ही किंमत देता का? काय थोडीसं माणुसकी नाही राहिली तुमच्याकडे? मला खूप गोष्टी काढायच्या नाही आहेत. मी एकच गोष्ट सांगतो, मी जे करतो मनापासून करतो. ज्यांनी त्यांनी आपल्या स्वभावानुसार वागावं, मला त्याचा कुठला आक्षेप नाही. आणि ह्याच्या पुढे अशा लोकांबद्दल मला विचारायचं नाही. मला जे काय विचारायचं माझ्या कामाच्या संदर्भात विचारा, मी त्याची उत्तरं देईन. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होणार आहे. गोवा मार्गे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा येतो अशा अनेकांच्या तक्रारी असतात. याकडे आपण एकाच माणसावर लक्ष ठेवलं तर पुरेसं आहे. त्यांच्या ग्रुपवर दुसराचं तसंच आहे, परंतु त्याच्यावर थोडं कमी ते लक्ष इलेक्शन यंत्रणेने ठेवावं. तुमच्या याला प्रचाराला कोण मोठे माणसं येणार आहेत का मुंबईतून, की एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे कोणी येणार आहेत का? मी सांगितलं ना, मला ॲटलिस्ट फडणवीस साहेबांनी सांगितलं की स्वतःहून मी तुमच्याकडे जाईल. त्याच्यामुळे ते येतील याची खात्री आहे. बाकी आता अनेक ठिकाणी जायचं. दिवस पण कमी आहे. दिवस कमी मेन आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश असा होता की जे खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत त्याला कोणीही फसू नका. मी एवढा निष्क्रिय नाही आहे. माझ्या एवढा तुम्हाला सक्षम आमदार दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये भेटणं कठीण आहे. पण लोक 5 रुपयाची काम केलं तर 50 रुपयाचं वाजवतात आणि मी 50,000चं काम केलं तरी मी माझी पण मुळात प्रश्न असा एक आहे, जी तुम्ही 15 वर्षात कामं जी केलेली आहेत, जी विकासाची गंगा तुम्ही या जिल्ह्यात आणली असाल, तुमच्या मतदारसंघात आणली असं सांगता, त्या बहुतांशी कामाचं उद्घाटन तुमच्या मित्र पक्षाच्या काही ते जाऊन त्यांना काय माहिती अध्यक्षांनी केलं आणि लोकांमध्ये असा संभ्रम आहे की कामं त्या लोकांनी त्याला काम करण्याचा हा संभ्रम तुम्ही कसा दूर करणार जनतेमध्ये? हे बघा, लोकांना माहिती आहे की कामं हे फक्त त्या मतदारसंघाचे आमदार किंवा मंत्रीच मंजूर करू शकतात. ते जे आहेत तुम्ही सांगितलं जे दुसरे आहेत ते फक्त नारळ फोडायचं त्यांना माहिती आहे, काम करायचं माहिती नाही. त्याला चॅलेंज दिलं होतं आमच्या वेंगुर्ल्याच्या अध्यक्षांनी, एक काम दाखवा फक्त तुम्ही मंजूर केलेलं एक काम दाखवा. एक काम दाखवू शकले नाही, उत्तर देऊ शकले नाही. त्याच्यापासून लोकांनी बोध घ्यावा. हा मनुष्य नुसतं मी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडतो, याच्या हातात नारळ द्या आणि त्याला परत पाठवा. आता नाला सोपारा विचार काय